हॅलो, आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत पुण्याच्या अशा एका ठिकाणी जिथे शहराचा गोंगाट नाही तर फक्त निसर्गाचा शांतपणा आहे। आज आम्ही आलो आहोत हनुमान टेकडीवर। सकाळी बरोबर 6 वाजता आम्ही इथे पोहोचलो। पहाटेची ती मंद थंडी आणि चहूबाजूला पसरलेली शांतता, खरंच दिवसाची सुरुवात यापेक्षा भारी असूच शकत नाही। टेकडी चढताना वाटेत आजूबाजूला घनदाट झाडी आहेत। आता सध्या जास्त हिरवळ नाहीये। जसजसे आम्ही पुढे जात होतो तसा पक्ष्यांचा किलबिलाट स्पष्ट ऐकू येत होता। विशेष म्हणजे मोर ओरडण्याचा आवाज मनाला अगदी प्रसन्न करत होता। शहराच्या सिमेंटच्या जंगलात राहून अशा आवाजाची आपल्याला सवयच उरली नाहीये। हे सगळं इतकं निवांत होतं की आठवडाभराचा सगळा थकवा आणि स्ट्रेस कुठल्या कुठे पळून गेला। ही शांतता एखाद्या औषधासारखी काम करते। वाटेत उजव्या हाताला आपल्याला प्रसिद्ध ARIचं युनिट दिसतं। तेथून थोडे पुढे गेल्यावर हे ठिकाण फिटनेस प्रेमींसाठी स्वर्गापेक्षाही कमी नाही। इथे लोक सकाळी योगा आणि व्यायामासाठी येतात। विशेष म्हणजे इथे एक सुंदर ओपन जिम सुद्धा तयार करण्यात आली आहे, जिथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वर्कआउट करू शकता। आणखीन एक कौतुकास्पद गोष्ट इथली स्वच्छता। ठराविक अंतरावर कचरा टाकण्यासाठी डस्टबिनची सोय केली आहे, त्यामुळे परिसर अतिशय स्वच्छ वाटतो। आपणही फिरताना ही शिस्त पाळलीच पाहिजे। आता आम्ही टेकडीच्या उंचावर पोहोचलो आहोत। समोरचं दृश्य बघून डोळ्याचं पार न फिटलं। तलावाच्या संथ पाण्याजवळून होणारा तो सूर्योदय, आकाशातले ते केशरी गुलाबी रंग पाहून शब्द अपुरे पडतील। हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे। इथे बसून फक्त सूर्याकडे बघणं ही एक प्रकारची मेडिटेशनच आहे। सूर्योदय पाहून झाल्यावर आम्ही निघालो वेताळ मंदिराकडे। हे मंदिर खूप जागृत मानलं जातं, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या परंपरेनुसार गाभाऱ्यात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे। त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि या पवित्र वास्तूचा आशीर्वाद घेतला। अशा प्रकारे आमची ही छोटीशी पण अत्यंत सुखद आणि ब्लिसफुल सकाळ संपली। शरीरात नवीन ऊर्जा भरून आता आम्ही घराकडे निघालो आहोत। लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। तुम्हाला हा छोटासा प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच निसर्गरम्य व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।